श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीचरणी प्रार्थना करणारे. तर आज मी घरच्या घरी शेवंतीची वेणी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची. कारण की आपण जेव्हा कलशची स्थापना करत असतो तर तेव्हा म्हणजे खूप देवीला सजवत असतो, पण वेणी केल्याशिवाय, गजरा फुलं दाखवल्याशिवाय म्हणजे ते देवीचं पूर्ण स्वरूप आपल्याला दिसून येत नाही. आणि घरच्या घरी आपण शेवंतीची अशी वेणी तयार करणार आहोत. तर ही विकत आणलेली वेणी आहे. आपण जे आता मार्गशीरचे गुरुवार केले त्याच्यातली एक वेणी आहे. आणि गेल्या वेळेसची वेणी पण माझ्याकडे आहे. तर तिचे फुलं सुकलेले होते तर ते काढून घेतलेत मीने. आणि त्याच्यामध्ये बघा हा तार दिसत असेल तर हा तार काढून घेतलेला आहे. आणि इथं एक गाठ पण मारलेली आहे. हे बघा ह्या पद्धतीने त्यांनी केलेलं असतं जे आपण विकत वेणी आणतो ना. तर आपल्या अशा काही सण त्योहार असले की खूप महाग वेणी मिळत असते 30-40 रुपयाला. तर सगळ्यांना घेणं शक्य नसतं आणि त्यावेळेस फुलं पण खूप महाग असतात. आणि म्हणजे हीच 30-40ला मिळते. आणि 40 रुपये 50 रुपये पावशेर फुलं असतात. तर आपण तेव्हा फुलं आणून आपण घरच्या घरी म्हणजे एक दिवसा पहिले आपण घरच्या घरी फुलं आणून वेणी तयार करू शकतो. आपल्याला जशी पाहिजे तशी वेणी आपण करू शकतो. झेंडूची असेल, शेवंतीची फुलाची असेल, गुलाबाची असेल तर आपण करू शकतो. कारण की कलश आपण स्थापना जेव्हा करत असतो आपण म्हणजे छान नवीन वस्त्र आणलेले असतात, अलंकार घालत असतो, नथ वगैरे. पण वेणीशिवाय देवीचं स्वरूप उठून दिसत नाही. म्हणून आपण घरच्या घरी आता आणि बिना 1 रुपया न खर्चता फक्त फुलं घेण्यासाठी आपल्याला पैसे लागणार आहेत. आणि घरच्या घरी आपण वेणी तयार करू शकतो. तर ती आपला म्हणजे पावशेर फुलं आणले तर 2-3 वेण्या आपल्या होऊ शकतात कदाचित, छोटे छोटे केल्या तर. आणि मोठी केली तर 1 किंवा 2 होऊ शकतात. आता पावशेर फुलं म्हणजे किती फुलं येत असेल बघा. आता याच्यामध्ये किती 15-16 फुलं असतील याच्यामध्ये, या वेणीमध्ये. तर तुम्ही घरच्या घरी आपण वेणी तयार करणार आहोत. तुमच्याकडे बघा असं काही असेल अडकवण्याचं, पायाने लावायचा, तर अशा पद्धतीने इथं तुम्ही काहीतरी कुठं पण अडकवू शकता तुमच्याकडे असेल तर, कशात पण. आणि वेणी तयार करू शकतात. तर हे पण आहे कपडे टांगायचं एंगल. तर मी कशात अटकवणार आहे तर तुम्हाला दाखवते. चला चला आता मी हा सोफ्यालाच लावून घेणार आहे. हे बघा इथं फूल आहे, मस्त अटकवायला जागा आहे मला. आणि बघा एवढाच दोरा घेतलेला आहे. आणि इथं फक्त एक गाठ मारलेली आहे शेवटी. इथं फक्त एक गाठ मारलेली आहे. आणि एवढा दोरा, लोकलचा दोरा घ्यायचा आपल्याला. व्हाईट दोरा असेल तर ह्याच पद्धतीने घ्यायचं आहे, डबलपंदी करून घ्यायची आपल्याला. आणि आता ह्याच गॅपमध्ये आपण आता फुलं लावून घेणार आहोत. तर आपल्याला जमते का आपण बघू वेणी. तर बघा एक फुलं असं घ्यायचं आहे. आणि हे जे असतं ना याच्या मधोमध आपल्याला दोरा असेल, तार असेल तर याच्या मधोमध घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपली वेणी छान येते. आणि आता दुसरं फूल घेणार आहोत. तर ही बाशीच फुलं आहे, मी फक्त शिकण्यासाठी बघते मला जमते का नाही. आणि याच्या खाली घेणार आहे थोडंसं, म्हणजे आपल्या अशी दाट वेणी दिसेल. आणि हा दोरा आहे फक्त, हे बघा इथं असा टाकायचा आणि ही गाठ अशी घ्यायची, तुम्हाला दिसत असेल. जमते का आपण बघू पूर्ण वेणी आपल्याला. हे बघा असं ताणून घेतलेलं आहे मीने थोडंसं, दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला. हे बघा थोडंसं असं ताणून घ्यायचं आहे. आणि परत हे फूल घ्यायचं आहे, मधोमध टाकायचे आपल्याला, मध्ये मध्ये येऊ द्यायचं आपल्याला. आणि आता दुसरं फूल घेतलेलं आहे. हे बघा अशा रंगीबेरंगी फुलं घेते ना तर आपली वेणी पण छान दिसत असते. 2-2 फुलं घेतलेली आहेत, तुम्ही एक फूल पण घेऊ शकता. तर मी जेव्हा वेणी घेतलेली ना तर याच्यात 2-2 फुलं घेतलेले आहेत तारेच्या याच्यात. आणि या पद्धतीने असं ताणून घ्यायचं आहे, जेवढं तुम्हाला ताणता येत असेल, म्हणजे फिट आपली वेणी येते. आणि बघा ही जुनी वेणीचंच आहे, तुम्हाला असं काही टाकायचं असेल तर टाकू शकता तुम्ही. असे फोल्ड करून घ्यायचं याचं, असं फोल्ड करून तुम्ही टाकू शकता. हे बघा ही अशी गाई असतील बारीक बारीक कापून घ्यायची, तुम्हाला जर जमत असेल. हे बघा 2-2 फुलं घ्यायची, एक फुल टाकलं ना तर याचं असं थोडंसं खाली द्यायचं आहे फुल. आणि परत असं या पद्धतीने आपल्याला फुल टाकायचं आहे. आणि ह्या पद्धतीने हे बघा
हे बघा अशी फुलं आहेत, त्याच्या पाकळ्या पाकळ्या होत आहे. हे बघा असं तुम्हाला जर हे टाकायचं असेल 2 फुलं हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण करू शकतो. झेंडूची फुलं पण आपण घेऊ शकतो. झेंडूच्या फुलांची पण तुम्हाला करून दाखवणार आहे. हे बघा याच्यात टाकायचे. जेवढं ताणता येईल तेवढं ताणून घ्यायचं. खूप सोपं आहे. आता शेवंतीचे फुलं तर नाही आपल्याकडे, संपले. हे आपण झेंडूचे फुलं पण याच पद्धतीने टाकू शकतो. शेवंतीचे फुलं आता तेवढेच होते. ह्या पद्धतीने आपण वेणी तयार करू शकतो. आता फुलं संपलेले आहेत, तेवढेच फुलं होते, बाकीचे बघा असे झालेले आहेत. 2-3 दिवसापासून माझ्याकडे फुलं होते, तर ह्या पद्धतीनेच आपली वेणी तयार होणार. हे बघा बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वेणी तयार करून घ्यायची. तर बघा आपले शेवंतीचे फुलं संपलेले आहेत, तेवढेच होते. आता आपण झेंडूचे टाकून देऊ. एक झेंडूचं, एक लाल, एक पिवळं, आणि त्याच पद्धतीने आपल्याला करायचे. त्याच पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची. इकडून दोरा काढायचा. त्याच पद्धतीने आपण झेंडूची पण वेणी तयार करू शकतो. याच पद्धतीने 2-2 फुलं टाकून. आता हे झेंडूची फुलं खूप मोठी असतात. तर आपल्याला दोरा अपूर्ण पडते नाही. इथं गाठ मारून आपण दुसरा दोरा पण लावू शकतो. ते बघा या पद्धतीने आपण अशी माळ तयार करू शकतो पूर्ण. हे बघा घरच्या घरी मस्त अशी माळ तयार झालेली आहे आपली. हे बघू शकता मस्त छानपैकी. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ताजे फुलं राहिले असते ते अजून 1 नंबर दिसले असतील, तर आपल्याला शिकायचं असेल तर आपण ह्या पद्धतीने करू शकतो. हे बघा झेंडूचे पण छान अशी दिसते, आणि शेवंतीचे तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते आपण तयार केलेली माळ. हे बघा झेंडूचे फुलं आणि शेवंतीचे फुलांची माळ आपण तयार केलेली आहे, आणि ही विकत घेतलेली आहे. ही विकत आणलेली होती, आणि बघा सेम आहे, काहीच फरक नाही आहे. तर आपण अशा शिकण्यासाठी आपण घरच्या घरी अशी म्हणजे शिकू शकतो घरच्या घरी, आणि छान अशी वेणी तयार करू शकतो. तर तुम्हाला कशी वाटली आज शेवंतीची झेंडूची वेणी, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा एवढीच होती, बाकीचे झेंडूची फुले आहेत. आणि बाशी फुलां शिकण्यासाठी मी बाशीच फुलं घेतलेले होते. हे बघा असे झालेले, कारण की 5-6 दिवस झाले म्हटलं शिकू. आणि झेंडूचे फुले, झेंडूचे फुलं पण आपण लावू शकतो अजून आपल्याला जेवढं मोठे पाहिजे असतील तेवढे.
तर तुम्हाला वेणी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. तयार केलेली तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढी बघा. अजून आपला तार उरलेला आहे, अजून लावू शकलं असतं, पण इथं आता दोरा संपलेला आहे. तरी काही नाही, आपण घेऊ शकतो उलन हे पुढं जाऊन.